गुड मॉर्निंग. कॅनव्हास बाय प्राजक्तामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा रविवार अगदी शांत, निवांत आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन उगवला आहे. खिडकीबाहेरची हिरवळ, सकाळचा गार वारा आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि हो, रिमझिम पाऊस. अशा सुंदर वातावरणात दिवसाची सुरुवात करण्यासाठी काही मज्जा वेगळीच असते. आजचा दिवस आहे स्वतःसाठी, आपल्या माणसांसाठी आणि छोट्या छोट्या आनंदासाठी. तर चला माझ्यासोबत घालवा हा सुंदर रिलॅक्स संडे, जेथे प्रत्येक क्षणात आहे शांतता आणि मनाला देणाऱ्या साध्या गोष्टी. चला सुरुवात करूया. मला वाटतं दिवसाची सुरुवात आपल्या आसपासची जागा नीट ठेवण्यापासून झाली की मनही प्रसन्न आणि तितकंच आनंदी राहतं. म्हणून सर्वात आधी बेड आवरून घेते. आता मी चहा करत ठेवला आहे आणि तोपर्यंत स्वतःसाठी एक ग्लास गरम पाणी घेऊन येते. अशा छोट्याशा सवयी आपल्याला दिवसभरासाठी ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जा देतात. आणि दिवसातील माझा सगळ्यात आवडता क्षण, मी आणि सागर हातात गरम गरम चहाचा कप घेऊन झोपाळ्यावर निवांत बसतो, गप्पा मारतो, हसतो, पुढच्या आठवड्याचं थोडंसं प्लॅनिंग करतो आणि त्या क्षणाचा मनापासून आनंद घेतो. कारण आयुष्याचा खरा आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतोच, तो अशा छोट्या, शांत आणि एकत्र घालवलेल्या क्षणांमध्ये असतो. आणि माझ्यासाठी प्रत्येक रविवार ही अशाच सुंदर आठवणी जपण्यासाठी एक नवी संधी असते. चहा संपेपर्यंत आमच्या गप्पाही रंगल्या आणि पुढच्या आठवड्याचं थोडंसं प्लॅनिंगही झालं. आता दिवसाची खरी सुरुवात. रविवार फक्त आराम नाही, तर घराला आणि मनालाही थोडंसं आवरण्याची संधी. म्हणून आधी घर नीटनेटकं करते. खरं सांगायचं झालं तर घर स्वच्छ दिसलं की मनही आपोआप हलकं आणि फ्रेश व्हायला लागतं. घरातली कामं झाल्यावर आम्ही पटकन तयार झालो, कारण आज परीच्या फ्रेंडची बर्थडे पार्टी होती. म्हणून ती सकाळपासून जास्त एक्सायटेड होती. पार्टीमध्ये गेल्यावर ती इतकी रमली की तिला वेळ कसा गेला हेच कळलं नाही.
मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, हसणं, धावपळ, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमच्याही चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद मिळतो ना, आणि त्यांचा तो आनंद पाहण्यात हीच तर आपल्या दिवसाची सगळ्यात मोठी गोष्ट असते. पार्टीवरून घरी आल्यावर थोडा वेळ स्वतःसाठी काढला. आज थोडासा बेसिक अलंकारांचा रियाज केला. रविवार कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलंच नाही. आजचा दिवस अगदी साधा होता, पण अशाच साध्या दिवसांमध्ये किती सुंदर आठवणी तयार होतात नाही का?
आयुष्य नेहमी मोठ्या प्रसंगांनी सुंदर होत नाही. कधीकधी अशा छोट्या छोट्या क्षणांमध्येच सगळ्यात जास्त समाधान मिळतं. आजचा रविवार माझ्यासोबत घालवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमच्या संडे रुटीनबद्दल नक्की सांगा आणि कॅनव्हास बाय प्राजक्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या दिवसासोबत. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला विसरू नका. शुभरात्री.